नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजची सविस्तर बातमी. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील म्हैसगाव ग्रामपंचायतीच्या महिला सरपंचांनी तब्बल 20 लाखाचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून या अपहाराची चौकशी करण्यासाठी राहुरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे यांनी आदेशाची नोटीस धाडल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. राहुरी तालुक्यातील म्हैसगाव ग्रामपंचायतच्या हद्दीत तब्बल 5,000 लोकसंख्येचे गाव असून या ग्रामपंचायतीचे महिला सरपंच सुजाता अरुण पवार यांनी ग्रामपंचायतीच्या विविध विकास कामांमध्ये अपहरण केल्याची तक्रार ग्रामपंचायतीचे उपसरपंच भीमाशंकर दुधाट यासह ग्रामपंचायतीचे सदस्य शशिकांत गागरे, शिवाजी बर्डे, वंदना जाधव, रंजना विधाटे, प्रमिला पारधे तसेच ग्रामस्थांनी केले होते. महिला सरपंच सुजाता पवार यांनी ग्रामपंचायतीच्या विविध विकास निधीमध्ये अपहार केल्याची तक्रार केली होती. त्या अनुषंगाने राहुरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे यांनी अपहार केल्याचा ठपका ठेवून सदर अपहाराबाबत 7 दिवसात खुलासा न केल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. यामुळे महिला सरपंचाचे पद धोक्यात आल्याचे बोलले जात आहे. मात्र एका महिला सरपंचाने ग्रामपंचायतमध्ये विकास करण्याऐवजी अपहार केल्याने महिला सरपंचावर विश्वास ठेवावा की नाही हाही खडा सवाल येथील नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. मी म्हैसगावचे ग्रामस्थ अशोक दामोदर करडे, एक नागरिक या नात्याने आम्ही म्हैसगावच्या ग्रामपंचायतच्या कारभाराविषयी आम्ही गेल्या 4-5 महिन्यापूर्वी ग्रामपंचायतचं इथं झालेल्या विविध विकास कामाच्या त्रुटीबद्दल आणि अनियमिततेबद्दल आम्ही वेळोवेळी प्रशासनाला जागृत केलं होतं, निवेदन देऊन की सदर कामामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. त्यानुसार त्यावेळेस आम्ही 9/8/2024 ला आम्ही उपोषण केलं होतं पंचायत समितीवर. त्या समितीमध्ये त्यावेळेस समिती गठीत केली होती. त्या समितीमध्ये इथलचे 4 कर्मचारी पंचायत समितीचे सर्व ग्राम लेवलला येऊन तिथलची चौकशी केली असता सर्व तिथलचे रिपोर्ट पाहता आज आम्हाला अहवाल मिळून आला. त्या रिपोर्टमध्ये जवळजवळ ग्रामनिधीमध्ये 16 लाखाचा आणि पाणी पुरवठ्यामध्ये 10 लाखाचा भ्रष्टाचार झालेला ठपके आज अनियमित आज पीडीओ साहेबांनी आज आम्हाला पत्राद्वारे दिलेली आहे. आणि आज कारणे दाखवा नोटीस सुद्धा तत्कालीन ग्रामसेवक पारदे BH पटेकर ST आणि सरपंच सुजाता अरुण पवार यांना आज नोटीस काढलेला आहे. आम्ही वेळोवेळी ग्रामस्थ या नात्याने प्रत्येक कामामध्ये आम्ही सांगायचो की हे चुकीचं चालू आहे. ग्रामपंचायतमध्ये जाऊन हे भ्रष्टाचार हे मनमानी चालू आहे, परंतु याकडे कोणी लक्ष देत नव्हते. आम्ही सामाजिक कार्य नेहमी करत असल्याने गावामध्ये आम्ही पाहतो की हे काम चुकीचं चालू आहे, काम होत झालेलं नाही. म्हणून आम्ही चौकशी केली तर यामध्ये जवळजवळ लाखोचा भ्रष्टाचार आज निदर्शनात येत आहे. यास आज अनेक भ्रष्टाचार निदर्शन आल्यामुळे अनेक कर्मचारी यामध्ये गुंतलेले असल्यामुळे यामध्ये कुठेतरी पंचायत समितीचे काही संबंधित अधिकाऱ्यांचा यामध्ये कुठे हातभार आहे का असं लक्षात येते. त्या विरोधामध्ये जर वेळेत कारवाई झाली नाही तर आम्ही CO मंत्रालयासमोर ग्रामस्थ आणि पंचायत समिती म्हणजे पंचायतचे उपसरपंच सदस्य आम्ही उपोषण करणार. नागरिक उपोषण केल्याशिवाय न्याय मिळाल्याशिवाय आम्ही हटणार नाही इच्छा आहे. आणि हे ज्यांनी भ्रष्टाचार केला आहे त्यांच्याकडून तात्काळ त्यांचे गुन्हे दाखल करून त्यांची भरपाई ग्रामपंचायतच्या खात्यामध्ये जमा करावी ही आमची ग्रामस्थांची जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही CO असतील किंवा मंत्रालय पातळीवरती आम्ही उपोषणचा आज या निवेदनाद्वारे इशारा दिलेला आहे आम्ही.